30 ते 50 हजाराचा पगार ह्या साधारण आमच्या कर्मचाऱ्यांना असतो आणि त्यातून सर्वसामान्य जो आमचा एसटी कामगार आहे तो घरातील आपलं कुटुंब चालवत असतो. आई वडिलांचा आजारपणाचा खर्च, वृद्धापकाळामुळे काही अडचणींवर मात करून त्यांना पुढे न्यायचं असतं, मुलांचा शिक्षणाचा खर्च आणि त्याचबरोबर कुटुंब चालवायचं असतं आणि त्याच तुटपुंज्या पगारातून ते आपलं कुटुंब चालवत असताना त्यांना जर वेळेवर पगार मिळाला नाही किंवा अपुरा पगार मिळाला नाही तर ही महाराष्ट्राची वास्तविकता काल एसटी कामगारांच्या ह्या 56% दिलेल्या पगारामुळे उघडकीस आली. त्यानंतर ताबडतोब मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी आणि सर्व संबंधित लोकांशी बोललो आणि एकनाथ शिंदे साहेबांनी वित्त खात्याच्या प्रधान सचिवांशी चर्चा करून हा पगार मंगळवारपर्यंत देण्याचं त्यांनी कबूल केले. परंतु शेवटी हा ह्या महिन्याचा निर्णय झालेला आहे. सातत्याने जर असे प्रश्न निर्माण होतील तर तेही योग्य नाही. त्यामुळे ह्या बाबतीतला निर्णय लवकरात लवकर होणं गरजेचं आहे की पगार जसा शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो तशाच पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे आणि ती वित्त खात्याची जबाबदारी आहे. आम्ही काही वित्त खात्याकडे भीक मागत नाही, आम्ही आमचा अधिकार मागतो आणि तो अधिकार जर वेळेत पोहोचत नसेल तर ते अयोग्य आहे. ह्यापूर्वी सुद्धा मी वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो होतो की आमची जी मागणी आहे ती मागणी काही आम्ही अवास्तव मागणी करत नाही, वाढीव मागणी काही करत नाही. जे स्वतःचं आमचं आहे तेच आम्हाला द्या अशी आम्ही मागणी करत असताना ती जर वेळेवर पोहोचत नसेल तर शोकांतिका